आपल्या जे पेरण्या आहेत त्या सुद्धा सुरू केलेल्या आहेत. संतोष पाटील, एबीपी माझा, पालघर. आणि उल्हासनगरमध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे गणेशनगर भागात नाल्यावरचा पूल कोसळण्याची घटना घडली. हा पूल कोसळतानाची दृश्य ही सीसीटीव्ही कॅमेरानं टिपली आहेत. या अपघातात एक तरुणी अगदी बालंबाल बचावली. तसंच पूल कोसळल्यानं 500 पेक्षा अधिक घरांचा येण्या जाण्याचा मार्ग हा बंद झालाय. कॅम्प नंबर 3च्या गणेशनगर भागात नाल्यावर असलेल्या या पुलाची अवस्था खरं तर खूपच वाईट झाली होती. स्थानिकांनी अनेक आंदोलनं आणि मागण्या करूनही नवा पूल बांधण्यात आला नाही, किंबहुना महापालिका प्रशासनानं त्याकडे दुर्लक्ष केलं अशी तक्रार करण्यात येते. हा गणेशनगरचा जो पूल आहे, जो 500-600 ठिकाणी घरं आहेत आणि ह्या मोठा नाला, ह्या नाल्याला दुतर्फा इथं संरक्षण भिंत बनली पाहिजे, हा पूल बनला पाहिजे. याच्यासाठी मागच्या जुलै महिन्यामध्ये आम्ही आंदोलन केलं होतं, श्राद्ध आंदोलन. पण या प्रशासनाला, महानगरपालिकेला जाग येत नाही आणि हे लोकांचे घरं पाण्यात आहेत. हे बघा, हे झाड पण पडलं पुढं पाण्यामध्ये, पण यांनी काय तोडलं नाही. आणि हे रात्री, शनिवारी रात्री 7:15 ते 8च्या दरम्यान हा पूल पडला. एक महिलाने पोरगं याच्यातून वाचलं, नाही तर ते देखील या नाल्यामध्ये गेलं असतं. तर हे महानगरपालिका इतकी दुर्दैव आहे की गोरगरीब लोकांकडे लक्ष देत नाही.